उत्तर प्रदेशातील नोएडा येथे कामगारांचे झालेले आंदोलन साधेसुधे नाही. त्यामागे निश्चित असा कट असल्याचे उघडकीस येत आहे. पगार कमी, ओव्हरटाईमचे पैसे कमी मिळतात म्हणून काही जणांनी कामगारांना हाताशी धरून आंदोलन केले. कंपनी मॅनेजमेंटने कामगारांना चर्चेला बोलावले होते, पण तरीही कामगारांनी हिंसक आंदोलन केलं. खरं म्हणजे आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आलं. कामगारांमध्ये शिरलेल्या देशविघातक आणि समाजद्रोही गुंडांनी पोलिसांची गाडी जाळली, रस्त्यावर दगडफेक करण्यात आली. संपूर्ण देश या घटनेमुळे हादरला. या कामगार आंदोलनामागे देशविरोधी शक्तींचा निश्चित असा हात होता. देशात कुठेही निभाव लागत नसल्यामुळे आणि जनतेने वारंवार लाथाडल्यामुळे डाव्यांनी तुकडे तुकडे गँगने कामगारांना बळीचा बकरा बनवला आणि नोएडा पेटवण्याचं काम केलं. या आंदोलनात तुकडे तुकडे गँगही सामील झाली होती, असे आता पोलीस तपासात उघडकीस येत आहे. या हिंसाचारामागे एक कट होता, याची आता योगींच्या पोलिसांना कुणकुण लागलेली आहे. कामगारांना भडकवण्यासाठी त्यांना QR कोडच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आलं. एकाच रात्री कामगारांना ग्रुपमध्ये सामील करून त्यांना सूचना देण्यात आल्या. पोलीस तपासात असे अनेक ग्रुप स्थापन करण्यात आल्याचं उघडकीस आलेलं आहे. आंदोलन 1-2 दिवस शांततेत होतं आणि त्या आंदोलनाचं वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारही तिथे गेले होते. त्यावेळेस एका महिला पत्रकाराला कामगारांच्या वेशात शिरलेल्या तुकडे तुकडे गँगच्या सदस्यांनी मारहाण केली आणि त्यामुळे पत्रकारही हादरले. या तुकडे तुकडे गँगने नोएडाच का निवडलं? त्याचे कारण लक्षात घेतले तर तुम्हाला स्पष्टपणे हे कळेल की या सगळ्या मागे आंतरराष्ट्रीय शक्ती, विशेषतः पाकिस्तान असू शकतो. नोएडातील गौतम बुद्ध नगर हे भारतातील सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक हब आहे. येथे जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी आहे. जगातील सगळ्यात मोठं ड्रोन हब देखील इथे आहे. देशातील मोठी रोबोटिक्स सुविधा इथे आहे. मोठे IT सेवा हब इथे आहे. उत्तर भारतातील पहिली सेमी कंडक्टर सुविधा इथे आहे. विशेष म्हणजे नोएडा विकसित होतोय आणि आजच्या घडीला नोएडाचे दरडोई उत्पन्न देशातील मोठ्या शहरांपेक्षा जास्त, म्हणजे 10 लाख रुपये आहे. हे सर्व उद्ध्वस्त करण्यासाठी तर हा कट रचला नसेल. ज्यांनी हे आंदोलन घडून आणलं त्यांना कामगारांचं काहीच पडलेलं नाही. त्यांना भारताचा विकास नकोय. त्यामुळे हे हिंसक आंदोलन होईल हे बघितलं गेलं. या तुकडे तुकडे गँग मागे निश्चित कोण आहे याचा तपास पोलीस आता करतायत. तुकडे तुकडे गँगच्या मागे पाकिस्तान असण्याची दाट शक्यता आहे. मात्र ही मंडळी एक गोष्ट विसरतात. नोएडा उत्तर प्रदेशात येतो आणि उत्तर प्रदेश योगींचा आहे. योगींनी आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतलाय. जेव्हा योगी एखाद्या प्रकरणाच्या मुळाशी जातात तेव्हा भले भले वृक्ष कोलमडून पडतात. नोएडा प्रकरणात आपल्याला लवकरच हे दिसून येणार आहे. नोएडा हा भारताच्या विकासाचा एक कण आहे आणि त्याच्यावर घाला घातला तर भारताचा विकास रोखला जाऊ शकतो, असं या तुकडे तुकडे गँगला वाटतंय. पण देशात पंतप्रधानपदी मोदी आहेत आणि उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. हे या तुकडे तुकडे गँगचा मनसुबा तडीच जाऊ देणार नाहीत, एवढं निश्चित आहे. लवकरच यांच्यावर एक मोठी कारवाई होणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात कोण कोण आहे होतं हे सगळं उघडकीस येणार आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.